आज संघटनेवर तुमच्या सगळ्यांचा अधिकार किंवा महाराष्ट्राच्या 10 कोटी जनतेचा अधिकार आज या संघटनेवर आहे। आज ही संघटना आपोआप चाललेली आहे। प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक तरुणाच्या तोंडावर, प्रत्येक घराच्या, प्रत्येक महिला किंवा स्त्रीच्या कामामध्ये किंवा त्यांच्या तोंडावर आपण या संघटनेचं नाव घेताना किंवा संघटनेचे उल्लेख आपण ऐकताना बघतो। समाजाच्या प्रत्येक वर्गाला आपण या 7 वर्षामध्ये आपण त्यांच्यासाठी काही ना काहीतरी केलेलं आहे। आपण त्या लोकांसाठी काही ना काहीतरी विकास करून दाखवलेला आहे, कार्यक्रम घेतलेले आहेत। म्हणून या संघटनेवर माझ्यापेक्षा आज महाराष्ट्राचा आणि तुमच्या सगळ्यांचा अधिकार आहे। म्हणून मी कोण होतो या संघटनेला बंद करणं किंवा बाजूला करणं किंवा हे मला शक्य राहिलेलं नाही। म्हणून जे काही लोक तुम्ही अगर या भविष्य काळामध्ये कोणाकडूनही ऐकाल की कोणी 4 चौघामध्ये बोलत असेल किंवा आपसामध्ये अशी चर्चा करत असेल तर माझ्यासाठी छोटंसं काम करा की खिशात घातलेला हात बाहेर काढा आणि कानाखाली एक चांगली लावून द्या आणि त्याला सांगा, हे संघटना ही माझ्या आईसारखी आहे आणि माझ्या आईबद्दल तू काही बोलला तर तू परत घरी जाणार नाही असं तुम्ही त्याच्या तोंडावर सांगा। तर तुम्ही या संघटनेला न्याय द्याल तर आपली ही संघटना जिवंत राहील। मी कधीही सांगितलं नाही हा कुठला राजकारणामध्ये किंवा राजकीय पर्याय म्हणून असं कुठेच सांगितलं नाही। 7 वर्षामध्ये माझे लोक बोलू शकतात। कोणाबरोबर स्पर्धा नाहीये की आम्हाला ह्या निवडणुकीमध्ये घुसायचंय स्वाभिमान संघटनेचा झेंडा घेऊन कुठेच सांगितलेलं नाही। राणे साहेबांच्या राजकारणाच्या आणि कुठल्याही गोष्टी येत असतील तर मी कधी आयुष्यामध्ये करणार नाही, यापेक्षा घरी बसील पण त्यांच्या राजकारणाच्या आधी कधीच येणार नाही। पण साहेबांच्या विरोधात, साहेबांच्या राजकारणाविरोधात समाजामध्ये समाज किंवा अन्य लोक या संघटनेला मुद्दा म्हणून वापरतात की बघा हे लोक काहीतरी वेगळं करायला प्रयत्न करतायत, बघा साहेबांच्या आणि राजकारणाच्या अडचण बनण्याचा प्रयत्न करतायत। म्हणून माझ्या बरोबर तुमच्या प्रत्येकाची पण जबाबदारी आहे की हे जे शाब्दिक बोलणारे लोक आहेत, हे जे निर्लज्ज लोक आहेत, ज्या लोकांना ज्यांना आपला त्याग, आपली मेहनत त्या लोकांना माहीतच नसेल, ज्या लोकांना त्याची जागा दाखवणं ही माझ्याबरोबर तुमचीही जबाबदारी आहे, तुमच्या प्रत्येकाची पण जबाबदारी आहे। सगळ्या शेवटी साहेबांच्या मदतीसाठी, साहेबांच्या विचारांनी ही संघटना चाललेली आहे। साहेबांच्या राजकारणाला ज्या ज्या गोष्टी पोषक असतील त्या गोष्टी ही संघटना करेल। म्हणून आपण कुठलाही त्यांचं राजकारण भविष्यामध्ये त्याच पद्धतीने वाढेल यासाठी आपल्या संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता काम करत आहे। ह्या गोष्टी त्या लोकांना ठणकावून सांगा, त्या लोकांना समजून दे की संघटना का यात साधी गोष्ट राहिलेली नाही। आज इथे संपूर्ण महाराष्ट्राचा नक्षा इथे आपण रंगवलेला आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माझे कार्यकर्ते इथे आलेले आहेत। आज मी मुंबईत बसलो असलो तरी कोण 6 तास 10 तास असे लांबून माझे कार्यकर्ते माझ्याकडे येतात, कामं घेऊन येतात, संघटनेबद्दल येतात, 4 गोष्टी संघटनेबद्दल सांगतात की साहेब आपली संघटना अशी चाललेली आहे, आपली संघटना अशी वाढली पाहिजे। ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आपले कार्यकर्ते नवीन जोडत आहेत ते त्याच ताकदीने आपल्या संघटनेकडे बघत आहेत, आपल्या संघटनेला ताकद विस्तार देत आहेत। म्हणून आपली संघटना बंद करणं हे अगर माझ्या हातात असेल तर त्या लोकांना सांगा की ही संघटना आमच्या सगळ्यांची आहे, आमच्या प्रत्येकाचा अधिकार या संघटनेवर आहे। म्हणून या संघटनेबद्दल 4 शब्द बोलणं म्हणजे आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबावर बोलण्यासारखं आहे, असं तुम्ही प्रत्येकाला अधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे।